श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात? आज मी तुमच्यासोबत साधी सोपी खिचडीची रेसिपी शेअर करत आहे. आपल्या कविताच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कांदा कट करून घेतला, एक बटाटा कट करून घेतला, 2-3 कढीपत्त्याचे पानं घेतले, 2-3 लसूण ठेचून घेतले आणि शेंगदाणे घेतले आणि खोबरं जरासं किसून घेतलेले. इथे मी तांदूळ आणि डाळ एकत्र मिक्स करून निवडून घेतले आणि आता धुवून घेणार आहे. आणि इथे मी थोडेसे छोले हरभरे घेतले. तर चला आता आपण इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि याच्यात मी आता 1.5 चमचा तेल टाकून घेते. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आता इथे आपलं तेल थोडं गरम झाल्यावर इथे मी जिरं टाकून घेतलेलं आहे चिमूटभर. पाहू शकता तुम्ही. आज मला स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून मग मी खिचडीचा बेत केला. 2 तेजपान टाकले मी आणि थोडेसे शेंगदाणे आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आता कांदा, बटाटा आणि कढीपत्ता हे पण आपल्याला एकत्रच टाकून घ्यायचे. संध्याकाळला स्वयंपाकाला हे चांगलं ऑप्शन आहे म्हणून मग खिचडी पटकन होते आणि मुलांना पण भूक लागलेली होती. मग रोज रोज काय करणार स्वयंपाकाला. आता हे मी सर्व टाकून घेतलेले, खोबरं पण टाकून घेतले आणि ठेचलेलं लसूण पण टाकून घेतले. इथे मी छोले हरभरे घेतले, ते पण मी फोडणीमध्ये टाकून घेते. पाहू शकता तुम्ही. छोले टाकल्यामुळे आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे, तर त्याची चव पण खूप छान येते. आता हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मटेरियल फोडणीमध्ये. खूप छान येते, अगदी 10-15 मिनटात होणारा स्वयंपाक आहे. इथे मी 1.5 चमचे काळा मसाला टाकलेला आहे आणि 1.5 चमचा अशा प्रकारे इथे 1.5 चमचा लाल तिखट घेतलेले पाहू शकता तुम्ही. थोडीशी हळद घेतलेली आहे आणि इथे आपण 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. अगदी कमी वेळेत होते खिचडी. खिचडीमध्ये आपण ऑप्शनला भरपूर कडधान्य मिक्स करू शकतो. इथे चवीनुसार मीठ टाकून घेते. पाहू शकता तुम्ही. थोडी उकळी येऊ द्यायची आपल्याला पाण्याला. इथे मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला 2 मिनटं कुकरवर झाकण ठेवून तिथे उकळी करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे उकळी आलेली आहे आपली. आता ह्या गरम पाण्यात आपल्याला हे धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकून द्यायची, कारण ह्याच्याने ना खिचडी खूप छान मोकळी येते आणि मऊ येते. आणि लगेच थंड पाण्यात टाकलं तर भात गचका होतो आणि मुलं खात नाही मग तसं. त्याच्यामुळे मग मी उकळी आल्यावरच धुतलेला तांदूळ टाकून घेतलेला आहे. आता इथून आपल्याला वरून कोथिंबीर टाकून घ्यायची कट केलेली हिरवी. अशा प्रकारे एकदा करून पहा, खाऊन पहा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता. आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली साधी सोपी खिचडी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा.